माझं नाव ज्ञानेश्वर रामेश्वर बिडवे, राहणार सातोना, तालुका परतूर, जिल्हा जालना. आज मी 268 गटमध्ये माझी शेती असून काही रस्ता म्हणजे 268 मध्ये रस्ता अडवला आहे अशी खोटी बातमी सोशल मीडियावरती बघितल्यानंतर की त्यांनी कोणतीही सत्यता न पाहता सोशल मीडियावरती जी व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये कोणतीही सत्यता नसून 2014 रोजी अप्पर जिल्हा अधिकारी साहेबांनी दिलेला हा आदेश आहे. त्या आदेशात स्पष्ट मत त्यांनी केलेलं आहे की 8/7/2014 रोजी जो निर्णय दिलेला आहे तो पूर्णपणे रद्द केलेला आहे आणि त्या अनुषंगाने जी बातमी दिलेली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. संभ्रम निर्माण करत आहेत आणि आम्हाला खोट्या प्रकारचे असे गावातील काही मानसिक त्रास देण्याचा प्रकार चालू आहे. तर शासनाने व्यवस्थित सर्व पडताळणी करून योग्य तो निर्णय द्यावा अशी मी त्यांना अपेक्षा करतो. अन्यथा आमच्याकडे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, ही मी शासनाला कळकळीची विनंती आहे माझी. बद्रीनारायण बिडवे शेतकरी जे 268 गट नंबर मध्ये आहेत ते आहेत, काय सांगाल काका? हे गावातील काही लोक मुद्दाम आम्हाला त्रास द्यायले. हे आमचंच शेते इकडं हे बी आणि दोन्ही एकच आहे. याच्या पश्चिम बाजूला रस्ता चालू आहे, पूर्वी बी होता, पण मधातून काही मुद्दाम मागायलेत आणि आम्हाला खूप त्रास द्यायला लागले. तर आम्हाला जीव मारायच्या धमक्या देत आणि हा रस्ता ही पांधन रस्ता चालू आहे, हे या कात्रपर्यंत गेलेला आहे आणि ते काही बी खोटे नाटे करायला लागलेत की जेणेकरून आम्हाला आत्महत्याच प्रवृत्त करायलेत. माझं जीवन या शेतीवरच आहे आणि त्यांनी खूप त्रास दिलेला आहे, मी सांगू शकत नाही. आणि हे कागद आहेत आमच्याकडे पूर्ण 2017 पर्यंत निकाल झालेले आहेत आणि या ठिकाणी समधी चौकशी झालेली आहे बाबा. आता याच्या पुढे आम्ही काय करावं? हे रस्ता चालू आहे, रस्ता दिलेला आहे आम्ही, आणि माझ्यातून कसा वैयक्तिक रस्ता देता येणार आहे त्यांना? ते काही बी जरी बोंगस अर्ज करून म्हणत असतील तर हे योग्य नाही ना. हे तुम्ही चालू आहे रस्ता आणि 268 271 त्या पूर्व बांधण पश्चिम 268 चालू आहे. ते एकाच आमच्या आजूबाजूचं क्षेत्र होतं, तसं रस्ता चालू होता, चालूच आहे तो रस्ता. पण हे मुद्दाम त्याच्यावर अतिक्रमण काही लोकांना यायला सांगून केलेलं आहे आणि म्हणले तहसील मध्ये अर्ज देऊ. पण आम्ही तसं कसं होऊ देणार आहेत? आम्हाला आमच्या उपासमारीची वेळ येणार आहे. मधून रस्ता नाहीत ना, हेच रस्ता चालू आहे. हे आम्हाला खूप त्रास दिलेला आहे यांनी. हे साहेब आता तुम्ही हे कागद येत हे सविस्तर असं मग सांगणं म्हणणं आहे. या ठिकाणी या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जे काही कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण करून आम्ही शासनाकडे न्याय मागितला होता, शासनाने आम्हाला न्याय दिलेला आहे. परंतु एवढं सगळं झालेलं असताना सुद्धा हेतू पुरस्कार काही जणांनी त्रास देण्याच्या निव्वळ हेतूने या ठिकाणी यांच्या विरोधात जो आहे तो कट कारस्थान करण्याचा कार्यक्रम राबवलेला आहे, असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. परंतु वास्तविकता जी आहे ती त्यांनी आपल्या समोर मांडलेली आहे. आपली बुलंद आवाज महाराष्ट्राच्या वतीनं शासनाला, प्रशासनाला ही विनंती राहणार आहे की या शेतकऱ्यावरच नव्हे तर पुढच्या शेतकऱ्यावर सुद्धा अन्याय होऊ नये. शेतीत जाण्यासाठी रस्ता हा आवश्यक आहे. रस्त्या संदर्भात महाराष्ट्र शासनानं खूप कठोर भूमिका घेतलेली आहे. शेतकऱ्यांचा रस्ता कुण्याही शेतकऱ्याला आता अडवता येणार नाहीये, परंतु रस्ता दिलेला असताना परत रस्त्यासाठी त्या शेतकऱ्याला त्रास देणं हे सुद्धा चुकीचंच आहे. असं आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. रामेश्वर सखारामजी बिडवे, बद्रीनारायण बिडवे यांचा जो काही वाद आहे, या ठिकाणी या वादाच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. आपल्या सोबत रामेश्वर सखारामजी बिडवे शेतकरी आहेत. बाबा, काय वाद आहे नेमका? वाद काहीच नाही की पांधन मुक्त रस्ता चालू आहे, पण त्या शेतकऱ्याचं म्हणणं, त्या अर्जदाराचं म्हणणं आहे विरोधकांचं की आमच्या शेतीतून रस्ता पाहिजे, पण तो गट नंबर 68 आणि 271 तिथं बांधावून व्हावा अशी आमची इच्छा आहे. सर्वे नंबर बांधे का तो? हो, सर्वे नंबर बांधावून तो रस्ता व्हावा अशी तुमची इच्छा आहे? त्यांची पहिला आहेच पांधन. अच्छा, तो थांबवला गेला होता म्हणून इकडून तुमच्या रस्त्यावरून लोक जात होते? सरळ स्वतः जाण्याचा रस्ता होता, तुमचा स्वतःसाठीचा रस्ता होता? मुद्दाम होऊन जाऊ लागली ती. या शेतकऱ्यांच्या स्वतःच्या वहिवाटीसाठीचा हा रस्ता होता, परंतु प्रेमा खातर काही शेतकरी इथून जात होते आणि नंतर मग हळूहळू बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा हक्क सांगायला सुरुवात केली, असं या शेतकऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि हा जो रस्ता आहे, पुढे बघू शकता, इकडे रस्ता दाखवा, हा रस्ता समोर गेलेला आहे 271 सर्वे बांधापर्यंत आणि 271च्या सर्वे बांधापासून सलग डावीकडे तो रस्ता निघतोय, असं या शेतकऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. हे बघा साहेब, आज मी माझ्या शेतात उभा आहे 268 गट नंबर मध्ये. जे अर्जदार आहेत ते
गट नंबर 268च्या मध्य भागातून रस्ता मागत आहेत. आता हे सगळं 268 मधून दुसरा रस्ता पांजण पिढ्यान पिढ्याचा सध्या अस्तित्वात आहे, चालू आहे. पण हे काही जे गावातील काही अर्जदार आहेत त्यांनी रस्ता मधोमध मागत आहेत, ते योग्य आहे का? हे सगळं तलाठी साहेबाला कळायलंय, तहसीलदार साहेबाला कळायलंय, मंडळ अधिकारी साहेबाला कळायलंय, उपविभागीय अधिकारी साहेबाला कळायलंय, अप्पर जिल्हा अधिकारी साहेबाला कळायलंय, कलेक्टर साहेबाला कळायलंय, आपले चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आहेत, मंत्री साहेब, त्यांना कळायलंय, आमदार बबनरावजी लोणीकर साहेब त्यांना कळायलंय. पण ह्या लोकायला कसं काय कळ नाही ते कळ नाही मला. आता तुम्हीच सांगा याच्यावर किती गावातलं राजकारण हे खाल्ल्या पातळीचं झालेलं आहे आणि खूप त्रास आहे साहेब आम्हाला की सांगू शकत नाहीत.